मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस भटकतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो आणि याबाबत गरुड पुराणात काही स्पष्ट समज आहेत. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा 10 दिवसांपर्यंत पृथ्वीवरील देहबंधनातून मुक्त होत असतो. या काळात आत्मा गोंधळलेला आणि अस्थिर अवस्थेत असतो. त्याच्या या प्रवासाला सूक्ष्म शरीराचा संक्रमण काल असे म्हणतात. गरुड पुराणात सांगितलंय की 11व्या दिवशी आत्म्याला सूक्ष्म देहाची निर्मिती होते. 12व्या दिवशी पूर्वजांच्या लोकांकडे जाण्याची तयारी असते. 13व्या दिवशी अंत्येष्टी कर्माद्वारे आत्म्याची पुढील लोकांकडे वाटचाल सुरू होते. यामुळे अनेक घरांमध्ये तेरवी केली जाते. याचा अर्थ आत्म्याचे मुक्त होणे किंवा पुढील प्रवासास पाठवणे असा होतो. म्हणजे आत्मा खरंच भटकतो का? तर गरुड पुराणानुसार आत्मा भटकतो असा शब्द नाही, पण तो सूक्ष्म रूपात आपल्या कुटुंबाजवळ राहतो, त्यांना पाहतो, रडणं, टाहोणे यांचा त्याच्यावर परिणाम होतो असं म्हटलं आहे. हा काळ अस्थिर असतो, म्हणूनच या दिवसांत शांतता, पवित्रता आणि नियम पाळले जातात. 13व्या दिवशी केलेल्या कर्मानंतर आत्मा यमदूतांबरोबर पुढील लोकांकडे म्हणजे यम लोकांकडे प्रवास सुरू करतो. 1 वर्षाच्या श्राद्धापर्यंत त्याला मार्गदर्शन मिळत राहतं, जोपर्यंत तो पितृलोकात स्थिर होत नाही. गरुड पुराण म्हणतं की ते 13 दिवस हा संक्रमणाचा काळ आहे, नेमके भटकणे नव्हे. मृत व्यक्तीसाठी या काळात केलेली कर्म त्याच्या प्रवासाला नक्कीच मदत करतात. याबद्दल तुम्हाला काही विशेष माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा.